मैदानावरती होताना आपण पाहतोय. जोपर्यंत नवीन मॅचला सुरुवात होईल, चला ऐकूयात आपल्या विभागातील एक अर्थात नामवंत समालोचक नन अदर दॅन कीर्ती वाघेला सर. धन्यवाद. थँक्यू आकाश. धन्यवाद. नलादेवी स्पोर्ट क्लब या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाज पाठवायचे महादेववाडी स्ट्रायकर्स, एक बॅटर पाठवायचे दोन्ही ओपनर्स आणि एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. नवलादेवीचे आहेत महादेववाडी एक तिसरा सामना आजच्या दिवसातील. नागवडे प्रीमियर लीग आयोजित एकता चषक 2022 पाचवा पर्व. मागच्या ग्राउंडवर जबरदस्त क्रिकेटचा माहोल, एक चांगलं आयोजन, एक सुंदर आयोजन पाहायला मिळते. एक जबरदस्त सामना आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहायला मिळते. महादेववाडी ते दोन्ही फलंदाज मैदानावर उतरलेत. पहिला चेंडू घेऊन निवृत्ती बॅकफुटच्या वर जाऊन पंच केले. चेंडूला कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावासाठी धावतायत. एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते आशिषची. चांगल्या 2 धावांनी सुरुवात होते. महादेववाडी स्ट्रायकर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना निवृत्ती यावेळी चांगला चेंडू भरतात एकदम बॅकफुटवर जाऊन पंच केलाय पॉइंटच्या दिशेने. परत एकदा गचाळ क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावाचे घेण्यात यश येते. 2 धावा घेण्यात यश येते. फलंदाजाला चोरटी धावा आणि तिसऱ्या धावासाठी जात आहेत की नाही, परंतु 2च धावांनी संतुष्ट राहावं लागेल. धावफलकावर 4 धावा धावफलकावर लगावल्या गेलेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना दोन्हीच फलंदाज आशिष आणि मनोज एक चांगली पार्टनरशिप. कहते ना नदी को बहने के लिए झरनों की जरूरत होती है, उसी तरह पार्टनरशिप इट्स अ व्हेरी इंपॉर्टंट पार्ट ऑफ द मॅच. तर हेच पाहायला मिळते आपल्याला. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो स्क्वेअर लेग दिशेकडे भिरकावून दिला. 1 धाव घेण्यात यश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया. बॉल चेंडू हातात घेऊन परत धावतायत बॉलरच्या विकेट किपरच्या दिशेकडून. बॉल ब्रेकर्स आम्ही लिहिले माझ्या ह्याच्यामध्ये देतो मी. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळला चेंडूला. एकदम कार्पेट शॉट, एक सिंगल येते. नो कॉल दिलाय, चांगला कॉल. यस नो आणि वेट ह्या शब्दाचा वापर केलाच पाहिजे, अदरवाईज तुम्ही रन चोरू शकणार नाही. एक जबरदस्त सामना पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 6 धावा धावफलकावर लगावल्या गेलेत. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल होते. पॉइंटला थोडंसं वरती घेत आहेत. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, जबरदस्त शॉट स्क्वेअर लेग आणि मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे आणि ओव्हर थ्रो होते. धावसंख्येमध्ये 2 पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. एक जबरदस्त पार्टनरशिप, चांगली अशी पार्टनरशिपची गरज आहे ती पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आशिष आणि मनोज यावेळी हलक्या हाताने खेळलं. एक सिंगल चोरटी धाव घेण्यात यश येते.
एक सिंगल धाव घेण्यात यश येते आणि षटक क्रमांक पहिलं संपते. एक षटका अखेर धावसंख्या झाली ती 9 धावा धावफलकावर. ईश्वलकर वाडी स्पोर्ट क्लब आणि बॉल ब्रेकर्स बौद्धवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ईश्वलकर वाडी स्पोर्ट क्लब आणि बॉल ब्रेकर्स बौद्धवाडी बोथ द टीम्स कॅप्टन इमिजिएटली गोज टू द टॉसच्या कक्षेमध्ये जायचं आहे. कहते ना मस्ती नहीं तो कॉलेज बेकार है, शुगर नहीं तो कॉफी बेकार है, लव नहीं तो लाइफ बेकार है, सपने नहीं तो रात बेकार है और आप जैसे दोस्त नहीं तो जिंदगी बेकार है. कहते हैं ना प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है, तुम जैसे दोस्त जिंदगी में हो तो बिस्लेरी भी साली किंग फिशर लगती है. किरण गुराव पाहूया कसं काही गोलंदाजी करतायत. दोन्ही फलंदाज एक जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते. आशिष आणि मनोज एक जबरदस्त पार्टनरशिप. Partnership is a very important part of the match because the first wicket is a partnership is very important. Both the batsmen doing well at the moment at present. बहुत ही चांगली पार्टनरशिप करावी लागेल. एक चांगला टोटल उभारावं लागेल. एक चांगली इमारत उभारावी लागेल. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय. एक अवांतर धावच्या स्वरूपात धाव भेटते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 10 धावा. ह्यावेळी चांगला चेंडू ब्लॉक हॉल मधला आणि ह्यावेळी सेकंड अटेम्प्ट वर झेल झालेत. फलंदाज इथे बाद होत आहेत. म्हणतो ना वेळ वाईट असेल तर म्हणून काय झाले, वेळ वाईट असेल म्हणून काय झाले, दिवस बदलता वेळ लागत नाही आणि दिवस बदलला आणि कॅच आणि झेल इथे बाद होत आहेत. फलंदाज बाद झालेत. आशिष बाद झालेत. चांगलं मधुर संगीत ऐकतोय आपण. अमोल यावेळी जबरदस्त फटका कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग आणि दुसऱ्या धावासाठी धावतायत. 2 धाव चोरून घेतल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये कॉल देणं गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं आणि धावसंख्या 2नी पुढे होते. धावसंख्या झाली ती 12 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या आहेत. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज इथे बाद होत आहेत. म्हणतो ना की नेहमी तयारीत राहा, नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतात ते सांगू शकत नाही, परंतु हवामान बदललं. इथे विकेटचा त्रिफळा चित होत आहेत आणि फलंदाज इथे माघारी तंबूच्या आश्रयाला परतत आहेत. कहते ना पत्थर को पीस के कभी मैदा नहीं हुआ, पत्थर को पीस के कभी मैदा नहीं हुआ और नागौड़े गांव को झुकाने देने वाला माइकालाल कोई पैदा नहीं हुआ. जबरदस्त सामना रंगताना पाहतोय. धाव फलकावर धाव संख्या लागली ती 12 धावा. 2 गडी बाद होत आहेत. विलास धावडे नवीन फलंदाज. यावेळी मात्र पोल करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटर. थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावासाठी धावतायत. थ्रो येतोय पाहूया. यावेळी मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 14 धावा धाव फलकावर.
म्हणतो ना मी काय आहे फक्त मलाच माहिती आहे, बाकी लोक फक्त अंदाज बघू शकतात, फक्त अंदाज बघायचा आहे. एक जबरदस्त पार्टनरशिपची गरज आहे इथे, पार्टनरशिप करावी लागेल, एक मोठा स्कोर उभारावा लागेल. यावेळी मात्र मोठा फटका भिरकावून दिलाय, फिल्डर खाली येत आहेत तर लॉंग ऑन काढून आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. इश्वलकरवाडी स्पोर्ट क्लब आणि बॉल ब्रेकर्स बुद्धवाडी प्लीज इमिजिएटली या टॉस साठी गाईस. होतील पण हार होणार नाहीये, कष्ट करत राहा आणि बिलकुल नाम कमवत राहा. निलेश गीते यावेळी मात्र कट केलाय, चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या दिशेकडे, एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. षटक क्रमांक दुसरं इथे संपते. 2 षटका अखेर धावसंख्या झाली ती 15 धावा, सरासरी पाहिली तर 7.5 रन प्रति ओव्हरने पाहायला मिळते. म्हणतो ना आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार सोडून द्यायचा. धावसंख्या झाली ती 15 धावा धावफलकावर. 2 षटका अखेर 15 धावा, गडी बाद होत आहेत 3. गोलंदाजीसाठी अविनाश तयार होते, सज्ज होते कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तिसरे षटक घेऊन. निलेश सामोरं जातो. यावेळी मात्र थोडासा एक बाउन्स पाहायला मिळतो, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय. यावेळी क्लीन बॉल, फर्निचर डामाडोळ. यावेळी फर्निचर डामाडोळ. म्हणतो ना ए बघ पोरी, ए बघ पोरी, तू दिसतेस गोड, तू ए पोरी तू दिसतेस गोड पण फक्त ॲटिट्यूड सोड. जबरदस्त इथे संगीत ऐकतोय आपण डीजेच्या माध्यमातून. 16 धावा धावफलकावर लगावल्या गेलेत. नवीन फलंदाज शिवाजी. म्हणतो ना आपण पण पद्धत बदलली आता, जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी. ह्यावेळी लेग स्टंपच्या बाहेर होता चेंडू, पाहायचा पंचांचा इशारा येतो, एक वाईट चेंडू आणि स्क्वेअर चेंडूचा मारा होत आहे. सुभाष पाटील सर, बाळा इकारे सर, बाळा माने सर आणि आमचे स्कोरर विलास अँड माय फॅलो कॉमेंटेटर आकाश विराज सॉरी दे अँड आकाश मांजरेकर विथ मी द कॉमेंटेटर. यावेळी क्लीन बॉल, पुन्हा एकदा फर्निचर डामाडोल होतोय. तुम्ही इज्जत द्या, आम्ही किंमत देऊ. तुम्ही ॲटिट्यूड दाखवला, आम्ही तुमची अवकात दाखवू. जबरदस्त विकेट घेतला इथे, फलंदाज बाद होत आहेत. एक अजूनही तंबूच्या आश्रयाला जातोय.
सिगरेट जलाई थी तेरी याद बुलाने को, कमबख्त धुएं ने गेंदबाज अविनाश की तस्वीर बना दी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कहते हैं ना, बेवफा सनम से तो सिगरेट बली है, बेवफा सनम से तो सिगरेट बली है, दिल जलाती है मगर होठों से तो लगाती है. यावेळी मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. वाईड स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पुन्हा एकने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर पोहोचते आणि गडी बाद झालेत ते 6. अर्धा डझन खेळाडू तंबूच्या आश्रयाला. यावेळी मात्र फुलटॉस बॉलर डोक्यावरनं भिरकावून दिलंय. लॉंग ऑफच्या दिशेकडून धावसंख्येत भर होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 19 धावा. 19 धावा झाल्यात. 6 गडी बाद झालेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना अविनाश एक जबरदस्त गोलंदाज. हो, यावेळी बैठक शॉट मारलाय. स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये एक धाव घेण्यात यश होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. थ्रो अजून आलेलं नाही. यावेळी मात्र थ्रो करतायत. थोडंसं ऍक्शन करतायत. म्हणतात ना क्रिकेटमध्ये ॲटिट्यूड ते पाहिजेच थोडं. धावसंख्या झाली ती 20 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच पाहतोय आपण. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. अपील होते. उत्साह जास्त होता पण विश्वास थोडासा कमी पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. छोटा पॅकेट बोटा धमाका. कहते ना फटा पोस्टर निकला आशिष. जबरदस्त गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. म्हणतो ना कंजूस मारवाडी, पैसे देत नाही आणि विकेट टपोटप घेतो. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. यावेळी मात्र भिरकावून दिलं. थोडंसं स्क्वेअर लेग झोन मध्ये तिथे फिल्डर धावतात. त्या क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावासाठी धावतात. छोटी दुसरी धाव पण घेतली. जबरदस्त जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. एक शॉर्ट धाव आहे मात्र एकच धाव भेटणार आहे. धावसंख्या झाली ती 20 धावा. 21 माफ करा 21 धावा. 3 षटक संपलेले आहे. 3 षटक अखेर 21 धावा. 5 गडी बाद झालेत. कोण आहे बॉलर शेवटचे? बॉलर कोण आहे? संकेत. धावसंख्या झाली ती 21 धावा. 21 at the board. Still 5 wickets losing there by Mahadevwadi. Strikers they can bat first at the moment. Navla Devi won the toss, selected to field. यावेळी पोल करण्याचा प्रयत्न होता. थोडासा बाउन्स, एक तिकट बाउन्स पाहायला मिळाला. जबरदस्त पहिला चेंडू होता. 5 चेंडू अजूनही शिल्लक पाहायचं आहे. शेवटचा स्लो ओव्हर्स आहे. 21 धावा धावफलकावर लगावले गेलेत. अजूनही धावांची गरज आहे. जेवढे धावा उभारणार तेवढी मोठी बिल्डिंग होणार, तेवढेच दबाव थोडंसं अपोजिट टीमवर येणार जरूर. यावेळी मात्र जबरदस्त शॉट, कार्पेट शॉट पाहायला मिळते. एक सिंगल घेण्यात यश. मिस फिल्डिंग होते. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि दबाव टाकला पण आहे आणि 2 धावा घेण्यात यश येते. फलंदाजाला थोडंसं दडपण पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये. धावसंख्या झाली ती 23 धावा. यावेळी मात्र पुढे गेलेले स्टेप आउट केलेला परंतु पाहायचा पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय. एक एक्स्ट्रा धावात अवांतर धाव भेटते. एक्स्ट्राच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि पुन्हा तुम्हाला हा रीबॉल करावा लागेल. धावसंख्या झाली ती 25. एक डिक्लेअर झोन मध्ये पण गेला. एक वाईड आणि एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 25 धावा धावफलकावर लगावले गेलेत. यावेळी मात्र कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं आणि ते झेल सुटते. चेंडू सीमारेषा बाहेर. जबरदस्त फटका.
कहते हैं ना कैच छूटा गेंदबाज का दिल टूटा और बल्लेबाज की जान बची. कहते हैं ना जाको रख के साइया मार सके ना कोई. तो चलिए भैया जीवन दान भेटलंय, एक नवीन संजीवनी भेटली आहे आणि चौकार भेटलाय. 29 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न, पूल आणि सक्सेसफुल. आहा व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट, दॅट्स अ ह्यूज वन. धावसंख्या झाली ती 35 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या आहेत. कहते हैं ना किसी के अभाव में जियो ना किसी के प्रभाव में जियो, ये जिंदगी आपकी है अपने स्वभाव में जियो लाला जियो. पस्तीस धावा 35. किंवा एक युवा टॅलेंटेड आमचे आकाशजी मांजरेकर, एक कसा रनांचा पाठलाग होतोय पाहूया. आकाशजी मांजरेकरजी. संघाने नाणेफेकीचं कौल जिंकेल. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. महादेववाडी स्ट्रायकर संघाने धावफलकावरती 36 धावा जमा केल्या आहेत आणि निर्धारित 4 षटकांमध्ये विजयासाठी करायच्या आहेत त्या म्हणजे अर्थातच 37 धावा. आणि मग या 37 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाणार हे बघण्याकडे सर्वांचं लक्ष जरूर लागून राहिलंय. आपण पाहिलं 9.25 ची सरासरी प्रतिषटक राखायची आहे. सलामीची जोडी सुद्धा या ठिकाणी मैदानावरती आलेली आपण पाहतोय.
सलामीची जोडी मैदानावरती आली. एका बाजूला संकेत गुरव, दुसऱ्या बाजूला अविनाश गुरव. ही जोडी सलामीची जोडी मैदानावरती आलेली आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विठ्ठल खांडेकर यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आपण पाहतोय. बघा 37 धावा करायच्या आहेत, तितकंसं कॅल्क्युलेशन कठीण नाही आहे. मात्र लो स्कोरिंगच्या मॅचेस बऱ्याच वेळेला इंटरेस्टिंग होत असतात, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. 1983चा वर्ल्ड कप बऱ्याच जणांचं लक्षात राहिलं असेल, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, ज्याच्यामध्ये लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये भारत काय करू शकेल अशा खऱ्या अर्थानं आविर्भावामध्ये कुठेतरी वेस्ट इंडिज संघ राहिला आणि तदनंतर मात्र बरंच काही चित्र पलटलं होतं, हे विसरून चालणार नाही आहे. बघा मैदानावरती विठ्ठल खांडेकरचा पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप पाहिला गेला. एक्स्ट्राचा बाउन्स होता, चेंडू दिशाहीन चेंडू होता. पंचांनी पाहिलं, जाणलं, हेरलं आणि तदनंतर मात्र चेंडू स्वैर आहे, एक्स्ट्राची धाव प्रतिस्पर्धी संघाला दिली जाईल अशी घोषणा आमच्या स्कोररच्या दिशेने केलेली आपण पाहिले. राईट आर्म राऊंड विकेट, तीच दिशा आणि पुन्हा एकदा तीच दशा मैदानावरती पाहायला मिळेल. सेकंड इन अ रो लगातारचे 2 चेंडू वाईड आलेत. एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी दिल्या जात आहेत. बघा वाईड हा चेंडू वाईट किती असतो याचं पृथक्करण पुन्हा एकदा गोलंदाजाने केलंय. चेंडू ग्राह्य धरला गेलेला नाही आहे, 2 धावा एक्स्ट्राच्या धावा दिल्या जात आहेत, म्हणजे टार्गेटमधून 2 धावा कमी झाल्या आहेत, हे विसरून चालणार नाहीये. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संकेत गुरव. डावखुरा फलंदाज संकेतने यावेळेला चेंडूला सन्मानपूर्वक डिफेन्सिव्ह पद्धतीने फ्लिक केलेला आपण पाहिला आणि एकेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळते. लेगबाय स्वरूपातली धाव धावफलकावरती घेतली जाते. बघा प्रयत्न कुठे होता, नजरे कही और शॉट कही और असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. प्रयत्न होता की चेंडूला स्क्वेअर लेगवरती बॅटच्या साह्याने खेळलं जावं. चेंडूचा टप्पा आणि मिळालेली अधिकची वेग यामुळेच का होईना फलंदाज थोडासा सरप्राईज झाला आणि तदनंतर मात्र चेंडू पायाला लागत कुठेतरी एकेरी धाव मिळताना आपण पाहतोय. एक चेंडू ग्राह्य धरला गेला, 3 धावा धावफलकावरती लागल्यात. विठ्ठल खांडेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला चेंडूला बॅकफुटवरून डिफेन्स केला जातोय, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. बघा मैदानावरती गदारोळ सुरू आहे, मैदानावरती प्रयत्न सुरू आहेत की प्रत्येक धाव वाचवायची आहे आणि त्यासाठीचा हा प्रयत्न मैदानावरती आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकली तर 4 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिलंच षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. निर्धारित 4 षटकांचा हा सामना मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला विठ्ठल खांडेकर सज्ज होईल. चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पकडला जातोय. या षटकातील 3रा चेंडू वाईड आलाय आणि एक्स्ट्राच्या धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या गेल्यात. बघा आमचे विराटजी सखे कळवतात या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 16 चेंडू वाईड आलेत. ही 4थी मॅच मैदानावरती सुरू आहे आणि आतापर्यंत अर्थातच 16 चेंडू वाईड पडलेत. इत्तंभूत स्टॅटिस्टिशियनची भूमिका. फुलटॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो केवळ ओपन केलाय, चेंडूवरती ताकद अजिबात वापर नाही केलाय, चेंडूच्या वेगाचा वापर केला आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धाव या ठिकाणी आपण पाहतोय. बघा कधीतरी सन्मानपूर्वक खेळणं फार गरजेचं असतं. चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूचा समाचार घेणं यात खऱ्या अर्थाने शहाणपण असतं. हे संकेत आणि अविनाशच्या जोडीने मैदानावरती दाखवून दिलंय. गुरव बंधूंची ही जोडी मैदानावरती आहे. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, मीडियम पेसर गोलंदाज मैदानावरती आहे. अनेक अप्रतिम गोलंदाजी आहे. बघा झालेली पडझडने ती विसरायची आहे. या आधीच्या चेंडूंवरती किती वाईड आलेत, एक्स्ट्राचे धावा आलेत याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आहे. फॉरगेटिंग इज अन आर्ट असं म्हटलं जातं आणि गोलंदाजाने आधी जी काही पडझड केली तदनंतर स्वतःला सावरले आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. मोठा फटका आलाय, बाट मधून मधुर आवाज आलाय, चेंडू सीमा रेषा पार करतोय. एक मॅग्निफिसेंट, मॅग्नेटिक, मॅजिकल फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आल्या होत्या. 5व्या चेंडूवरती षटकार आलाय, इक्वेशन बदललं जातोय. जपानमध्ये जी तंत्र प्रणाली चेक केली जाते 6G, त्या प्रणालीनुसार षटकार आलाय, धावफलकाला गती मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. प्रयत्न चांगले आहेत मात्र प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरले जात आहेत कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते.
षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावफलकावरती 14 धावा जमा झाल्यात. बघा चेंडू जेव्हा हवेत होता ना त्यावेळेला आमचे GTCचे कॅमेरामॅन सुद्धा हवेमध्ये चेंडू धुंडो धुंडो रे साजनासारखे शोधत होते आणि मग त्या वेळेला चेंडूला चांगल्या पद्धतीने डिस्प्लेवरती दाखवण्यात सुद्धा आला आणि चांगले कॅमेरामॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची कमालीची या ठिकाणी व्हिडिओग्राफी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच बळावरती का होईना ही क्रिकेटची स्पर्धा GTC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवरती प्रक्षेपण केले जाते. बघा 3 वेडे होते ज्यांनी यूट्यूबची स्थापना केली आणि मग त्यांनी खऱ्या अर्थानं हा झालेला आविष्कार, हा झालेला मॅजिक खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाने त्याला अनुभवला. आणि यूट्यूबने आता मात्र GDP रेटमध्ये बदलावसुद्धा देण्याला मदत केली आहे आणि अगदी त्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बदलताना आपण पाहतोय. यूट्यूबर्सना मिळालेली खऱ्या अर्थानं प्रसिद्धी या बळावरती त्यांचंसुद्धा एक वेगळं प्लॅटफॉर्म निर्माण झालं आहे. वळीयेत मैदानावर चेंडू चांगला आहे, वेगवान चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरती विलास धावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिला चेंडूला वेगवान टाकलाय. आणि चेंडूचं महत्त्व सांगायचं झालं ना तर गुडलेंथवरून चेंडूला उजळी मिळाली, वेग प्राप्त झालंय आणि फलंदाज कुठेतरी स्ट्रगल करतोय. बघा बॉलिवूड ॲक्टर जसे स्ट्रगल करतायत ना त्याच पद्धतीने या ठिकाणी स्ट्रगल मैदानावरती सुद्धा सुरू आहे. कारण संकेतच्या बॅटवरती अजूनपर्यंत चांगला चेंडू येत नाहीये. डॉट चेंडू आलाय, थोडंसं कुठेतरी फलंदाजाने मोमेंटम तोडण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण लक्षात घेऊया. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काव कॉर्नर, लॉंग ऑन. हे क्षेत्ररक्षक ऑनसाइडच्या दिशेने. येस नो कॉलिंगमध्ये गडबड आणि या वेळेला ब्रेक थ्रू मिळालाय. अविनाश गुरव बॅक टू दी पॅव्हलियन. मोठा हादरा लागलाय. बघा ज्याची गरज नव्हती, एक धाव होऊच शकत नव्हती, मग अशा वेळेला संकेतने धाव न घेण्याचा निर्णय घेतला. अविनाशची विकेट या ठिकाणी गमवावी लागते. अविनाश तो फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून षटकार आले आणि संकेत हा फलंदाज आहे जो अजूनही स्ट्रगल करतोय मैदानावरती, बॅटला अर्थात चेंडूला बॅटवरती मिडल करण्यासाठीची प्रयत्न करतोय. हे क्रिकेटचं द्वंद्व आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहिलं, अर्थात गुरववाडीमधून आणखीन एक फलंदाज आला असं म्हटलं तरी हरकत नाही आहे, कारण संजय गुरव नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज झालेत. धावफलकावरती नजर टाकूयात. 14 या धावसंख्येवरती पहिला हादरा ब्रेक थ्रू या ठिकाणी लागलेला आपण पाहतोय. दुसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. विलास धावडेंची गोलंदाजी आतापर्यंत कौतुकास पात्र आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 2 चेंडूंवरती एकही धाव नाही दिली आहे. हे या गोलंदाजीचं यश आहे. शॉर्ट पिच चेंडू, फलंदाजासोबत यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला होता, मात्र नशिबाची साथ मिळाली. फलंदाज बचावलाय, धाव गेली नाही आणि याचमुळे का होईना आणखीन एक चेंडू डॉट आलाय. बघा येणारा प्रत्येक निर्धाव चेंडूला आपल्या संघाला बॅकफूटवरती घेऊन जाईल हे संकेत गुरवने ओळखलं पाहिजे. संकेत सुरुवातीपासून मैदानावरती आहे आणि एखादा बॉलिवूड ॲक्टर जसा स्ट्रगल करतोय ना तसा त्याचा स्ट्रगल चालू आहे आणि स्ट्रगल टू बी कंटिन्यूड असं म्हणावं लागेल, कारण 4 चेंडूंवरती एकही धाव आलेले नाहीये. धावफलकावरती नजर टाकली ना तर 14 या धावसंख्येवरती धावफलक खूप कालावधीपासून स्थिरावलंय. फार महत्त्वाचं असेल नवलादेवी स्पोर्ट्स क्लब संघासाठी धावा येणं. धावा कधी येत आहेत, कशा येत आहेत, कुठून येत आहेत याला महत्त्व नाही आहे, पण धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी, शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. 5ही चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर येणार का यासाठीची खऱ्या अर्थानं जगदोजहद मैदानावरती सुरू झाली आहे. आज विलास धावडेंच्या गोलंदाजीमुळे संकेतला बॅकफूटवरती टाकलं जाते. बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न, मेडन ओव्हर टाकण्याचं स्वप्न या ठिकाणी ऋषीमुनींसारखं भंग झालं असं म्हटलं तरी हरकत नाही आहे, कारण चिकीची एक धाव या ठिकाणी घेतली जाते. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावफलक कासवाच्या गतीने पुढे जाते, कारण 15 ही धावसंख्या एक फलंदाज गमावल्यानंतर जिथे 9.25 ची सरासरी हवी होती, मग अशा वेळेला धावफलकावरती 15 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकात 14 धावा, दुसऱ्या षटकात केवळ आणि केवळ 1 धाव. हे होतं दुसऱ्या षटकाचं यश, हे होतं दुसऱ्या षटकाची कमाल आणि प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं धमाल सुद्धा आली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सचिन शृंगार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलेले आपण पाहतोय.
स्ट्राईक एंड वरती संकेत गुरव पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज झालेत. संकेतने आतापर्यंत खूपसे चेंडू डॉट खेळलेत, हे विसरून चालणार नाहीये. जवळजवळ 6 चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट खेळले गेलेत. सचिन गोलंदाज मार्कवरती राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्लॉट मध्ये भेटलाय, त्याला पार्क केलाय पार्किंग लॉट मध्ये. एक अद्वितीय अविस्मरणीय अप्रतिम फटका, सीमा रेषापार षटकार. काही चेंडूंची वाट पाहायची असते तर काही चेंडूंची वाट लावायची असते आणि एक अप्रतिम फटका मैदानावरती आपण पाहिला. टायमिंग आपण पाहिलं ना तर अप्रतिम होतं. पुन्हा एकदा तीच दिशा आणि पुन्हा एकदा तीच दशा, कारण चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो, डिलाइटफुल फटका, डेलिकेट फटका, सीमा रेषापार षटकार. चेंडू आणि बॅट यांचा संपर्क चांगला असावा लागतो आणि मग अशा वेळेला लगातारचे 2 षटकार आपल्या संघाला, नवलादेवी स्पोर्ट्स क्लब संघाला सुखावणारे होते, हे पुन्हा एकदा संकेत गुरवने दाखवलं. मी कौतुक करेन नवलादेवी स्पोर्ट्स संघाचे, कर्णधाराचं सुद्धा आणि संकेतचं सुद्धा, कारण सुरुवातीचे काही चेंडू तो डॉट खेळला होता. एका क्षणाला असं वाटलं होतं की कुठेतरी संकेत नावाचं वादळ मैदानावरती येणारच नाही, मात्र सचिन शृंगारच्या गोलंदाजीवरती हे वादळ आलं आणि प्रतिस्पर्धी संघाला गुरफडून सुद्धा घेऊन जाताना पाहायला मिळते. कारण धावफलकावरती आपण पाहिलं तर 37 धावसंख्येचा पाठलाग करताना 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 28 ऑन अ स्कोरबोर्ड. 9 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. संकेत टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हटलं जातं ते उगाचच नाही, कर्णधारा संघाचा मणका असतो. यावेळेचा फटका बॅकफूटवरून खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाचा लेझीनेस थोडा संगलटी आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि याच बळावरती आणखीन 2 धावा. धावफलकावरती नजर टाकूयात. 30 ऑन स्कोरबोर्ड. 30 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. मॅच पूर्णपणे बदलून गेली आहे. बघा, ज्यांनी MS धोनी पिक्चर बघितलाय ना त्यांच्या लक्षात येईल की धागा खोल दिया या शब्दाचा खरा अर्थ काय आहे. कारण दुसरं षटक जिथे केवळ 1 धाव आली होती विलास धावडेंच्या षटकामध्ये आणि त्यानंतर संकेत गुरवने कॅल्क्युलेशन बदलवलेत. यावेळीचा फटका आपण पाहिला, थोडंसं क्रीजचा वापर करण्यात आला, ऑप्स्टम्पच्या बाहेर थोडेसे सफल झाले आणि त्यानंतर मात्र 1 धाव मिळाली. कमालीचं हे षटक मैदानावरती पाहायला मिळालं. बघा, बॉलिवूडमध्ये एक चित्रपट आला होता, कभी खुशी तर कभी गम. असाच हा सामना राहिलाय. कधी पारडं एका बाजूने झुकते तर कधी पारडं दुसऱ्या बाजूने झुकते. पहिलं षटक आपण पाहिलं तर अर्थातच नवलादेवी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने चांगलं ठरलं. दुसरं षटक महादेववाडी स्ट्रायकर संघाच्या बाजूने चांगलं ठरलं आणि तिसरं षटक, जसं क्रिकेट राजकारणी सरडा जसा रंग बदलतो ना त्याच पद्धतीने हा सामना सुद्धा रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. सहज साध्या सोप्या पद्धतीने मॅच जिंकली जाईल असं वाटत असताना संकेतने मात्र कर्दनकारची भूमिका पार पाडली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बॅकफूटवरती सुद्धा ढकललं जाते. षटक क्रमांक 30 मैदानावरती समाप्त. धावफलकावरती नजर टाकूयात तर 32 धावा जमा झाल्यात 3 षटकांमध्ये. प्रतिषटक 10.66 ची सरासरी राखली जाते. येणारे 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. बघा, बॉल टू रन्स आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 15 धावा आल्या होत्या आणि मग असं असताना आपण पाहिलं तर 22 धावा हव्या होत्या उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये. आणि मग असं असताना सचिन शृंगारच्या गोलंदाजीवरती तब्बल 17 धावा आल्या आणि कॅल्क्युलेशनच बदलून दिलं जाते. बदलून टाकलं कॅल्क्युलेशन पूर्णपणे. कमालीची कामगिरी आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आशिष धावडे मैदानावरती आलेला आपण पाहतोय. बघा, आशिष धावडेला आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे बरेचसे गोलंदाज आहेत. मग तो अंकुर सिंग असू देत, नाझीम गुल्ली असू देत, ज्यांनी 6 चेंडूंमध्ये 5 धावा वाचवल्यात. आणि मग असं असताना विश्वजित ठाकूरचं नाव विसरून चालणार नाहीये. मग आशिष धावडे आपल्या संघासाठी या धावा वाचवणार का?
बॅटची लिडिंग एज, चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून लॉंगस्टॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल, जिथे केवळ एक धाव घोषित स्वरूपातली मिळते आणि 1ने धाव बदलाव होईल. 33 ऑन स्कोर बोर्ड. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदललं जाईल. 5 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. कमालीची खेळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकी या ठिकाणी चौथ्या मॅचची झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एकेरी धाव या ठिकाणी मिळणार आहे. 4 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता असणार आहे. बघा चौथी मॅच आपण पाहिली ना तर बॉल ब्रेकर्स बौद्धवाडी विरुद्ध इसवलकरवाडी स्पोर्ट्स क्लब या दोन संघादरम्यानची आहे. बॉल ब्रेकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण सुद्धा स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे या मॅचमध्ये मैदानावरती जी मॅच चालू आहे महादेववाडी स्पोर्ट्स स्ट्रायकर्स आणि अगदी त्याच वेळेला नवलादेवी स्पोर्ट्स क्लब, ही मॅच आता केवळ औपचारिकता बाकी असं वाटू लागलंय. क्षेत्ररक्षण थोडंसं या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं आहे. सिली मिड ऑफ अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षक या ठिकाणी डावखुऱ्या फलंदाजीसाठी सजवण्यात आलंय. त्याच वेळेला आपण पाहिलं शॉर्ट लॉंगलेग क्षेत्रामध्ये विकेटकीपरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शॉर्ट स्क्वेअरलेग या ठिकाणी 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये तैनात करण्यात आलाय. पॉईंटचं क्षेत्ररक्षक ज्याला मध्ये ठेवण्यात आलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजिबात केला गेला नाहीये. कॅल्क्युलेटरीज घेतले. दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न होता, मात्र हा अट्टहास शेवटी ठरवलं की न घेणंच बरं आणि मग असं असताना एकेरी धाव आली आहे. बघा चौथ्या षटकातील पहिल्या 3 चेंडूंवरती 3 धावा आल्या आहेत. उर्वरित 3 चेंडूंवरती 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा हा नियम आहे, याची आपण दखल घ्या. त्यामुळे मी इथपासून म्हणेन की एखादा चेंडू जर डॉट आला ना तर या मॅचमध्ये थोडीशी कलाटणी बघायला मिळेल, चुरस पाहायला मिळेल आणि कॅल्क्युलेशन सुद्धा बदललेलं पाहायला मिळू शकेल. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी झुंज देत आहेत. चेंडूला गॅपमध्ये खेळला जातोय. बॅकवर्ड पॉइंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरी धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल आणि मग अशा पद्धतीने ही मॅच या ठिकाणी समाप्त झाली आहे. कौतुक करावं लागेल नवलादेवी स्पोर्ट्स क्लब संघाचं. कौतुकास पात्र कामगिरी केली आहे.